मात्र अभ्यासक्रमात मनुस्मृती असेल तर ते अजिबातच चालणार नाही। अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाच्या वापरावर नाना पटोले यांनी देखील आक्षेप नोंदवलेला आहे। तर अभ्यासक्रम हे तज्ञ माणसं ठरवतात। नाना पटोलेंच्या आक्षेपाला कुठलाही अर्थ नाही, पार्श्वभूमी नाही। नाना पटोलेंच्या आक्षेपावर संजय शिरसाटांनी या शब्दात उत्तर दिलंय। तर भगवद्गीतेला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवा अशी टीका नितेश राणेंनी नाना पटोलेंवर केली आहे। सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल। नाना पटोलेंचं एक रोज वेगळं काहीतरी त्यांना धक्कादायक काहीतरी आपण बातमी देतो अशा प्रकारचं स्टेटमेंट देण्याची सवय लागलेली आहे। जेव्हा एखाद्या शाळेच्या धड्या अभ्यासक्रमामध्ये एखादा पाठ जेव्हा इन्सर्ट करायचा असतो त्यासाठी असलेल्या शिक्षण तज्ज्ञाची जी काही समिती असते त्यावर सर्व फेरविचार करूनच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येतं। असे जे काही स्टेटमेंट होते त्याला आता लोकांना ओळखलेलं आहे म्हणून नाना पटोलेंनी आज जे स्टेटमेंट केलं त्याला कोणत्याही प्रकारचा बेस नाही। हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जाणार, इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काही गरज नाही इथे। म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्त्वाचं पाऊल आहे। त्याला स्वागतच करायला पाहिजे आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे। त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही। तुम्हाला एवढं अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जावा आणि 5 वेळा भोंगे वाजवत बसा।